सगळ्यांना. प्रमिला फुंदे या चॅनलमध्ये तुमचं असं छान असं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि आरोग्यात जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना. आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता तुम्हाला काय तिळगुळ देऊ शकत नाही, शुभेच्छा तर मी ह्याच्या माध्यमातून देते तुम्हाला. चला तर मग असा छान असा ब्लॉग चालू केलेला आहे. आता मस्त आपली देवपूजा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. पुन्हा डाळ पण शिजून झालेली आहे आपली. छान अशी मी रांगोळी ते मेहंदी काढली, बघू शकता. माझ्या गोड अशा यूट्यूब फॅमिली ताईंना पण मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. चला तर मग आता मस्त आज आपल्याला पुरणपोळी स्वयंपाक करायचा आहे. पुन्हा अजून आपल्याला व्यवसायाला पण जायचं आहे, ते पण तुमच्यासंग शेअर करणार आहे मी. चला आता अक्का आहे तिकडं लसूण सोलायला लावला आहे. अक्काला डाळ शिजून झाली आहे आपली. पुन्हा आपण वौसा केलेला आहे, त्यात खाण्यात पण भरलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. ही छान अशी मी साडी वेअर केलेली, कशी वाटते कमेंट करून सांगा. एकदम सॉफ्ट सूत आहे साडीचं. ही आहे छानशी साडी. तर मग इथं अक्का बसली. अक्का काय म्हणते तू? आज करायचा आहे. आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आम्हाला. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे, देवाला लावायचं तिला. घ्यायचं उरकून करून. चालते. छान अशा अक्का पोळा पण दाखवणार आहे का ना अक्का? हा, मस्त आता वौसा बनवलाय, खाण्यात पण भरलाय आम्ही. आता देवपूजा सगळे झाले आमचं. आता आम्ही स्वयंपाकाला लागलोय. आता बरोबर 10 वाजलेत आहे ना अक्का? 10 वाजले. चालते. मग बघा आज छान व्हिडिओ होणार, शेवटपर्यंत व्हिडिओ आज छान असा बघत राहा. होय, बघू शकता छानशी अशी पोळ्या झालेली आहे. बाबा काही असे खण भरायचे असतात आपल्याला. असे जेवढं आपण फॅक्टर सामान वापरतो ना ते सगळं टाकायचं असतं. घेवडा, वाटाणा, हरभरा, वांग, गाजर, गव्हाच्या लोंब्या, छान असं पण मस्त पोळ्या झालेली आहे. आता छान इथं आता डाळ शिजून घेतली आता हरभऱ्याची आपण. मस्त इथं कांदा टाकलाय भाजायला. डाळ चांगली शिजून झाली. आता ह्याला परतायची पुरण गूळ घालून. येळून निघलेलं आहे. डाळ टाकली इथं असा गूळ टाकून घ्यायचा. असं इलायची बारीक केली, ही भाजायची आणि मग बारीक करायची साखर टाकून. हा का झालं का परतून पुरण? नाही जात. हां, थोडं पातळ आहे. आता मस्त पुरण परत परतून घेतलंय आणि वाटून पण घेतले छान असं बारीक, बघू शकता. इथं मस्त अशी आमटी झाली, कटाची आमटी. इथं भात झाला आहे. आता मस्त इथं तळायचं. तेल गरम करायला ठेवलं आहे. आता पीठ भिजून ठेवले. आता पोळ्याला मस्त भिजले पीठ पण. आता चला तिकडे तळून घेऊ. इथं मस्त आता भाज्याचं मळून ठेवले. अगोदर ना बेसन, जिरी, ओवा आणि मीठ टाकून सोडा टाकून मळून घ्यायचं. वरनं कांदा मिरची टाकायची, कोथिंबीर. मग आपले भजी एकदम कडक होतात, नरम पडत नाही. तर चला तर आता छान व्हिडिओला सुरुवात केली. बघत राहा व्हिडिओ छान असा. तेल टाकले आता. तिथं बघू शकता तांदळाची पापडी. तांदळाचे पापड आहेत उन्हाळ्यात केलेले आपण छान असे. मस्त का कुरडे टाकले तर कुरडे तळून घेऊ. पांढरे शुभ्र कुरडे छान आता तळून झाला. आपली मिक्स करून घेऊ भाज्याचा आपण. मस्त आपलं पीठ भिजून झालंय भाज्याचं, बघू शकता. आता असे कुरकुरीत आता मस्त भजे करून घेऊ आपण. चला आता मस्त भजी आता काढून घेऊ. या गरमा गरम अशी कुरकुरीत कांदा भजी खायला
छान आता भजले बघू शकता. तिकडून नव्हतं कडे तर मस्त अशी कुरकुरीत कांदा भजलेले बघू शकता. आता हे पुरण वाटून घेतलंय, हां. भात केला, आमटी केली, वळवणी केलं. आता ही काय पुरवड्या तळून घेतल्या, भजी काढून घेतली. हां. आता पोळ्या लाटायच्या. आता पोळ्या लाटायच्या. हो का इथं मस्त पुरण आकाने वाटलंय, परतून झालंय ना काय तर कणिक मळली. टाकायचं आणि पुरण लाटायचं. आता इथं आता मस्त इथं तवा टाकून घेतला. या आमचा पहिलाच काळा तवा झालाय बरं का, नाही तर नाव ठेवता ना आम्हाला. आम्ही स्पेशल काळाच केला तर लय दिवसात तवा येतो, पण लय भारी चपात्या आणि पोळ्या होत्या त्या. आता हे कणिक जरा एकजीव करून घ्यायची. आता काय करते ती निवास करते देवाला. आता ही आकायना निवत करून घेते ना. बघा आता असे पुरण आकाले बाहेर झाले का नाही ग. आमच्या आकाने परातले पुरण वाटलंय छान. आका असं करायचं निवद. आता आका मस्त असं ना निवद लाटून घेते. आता मस्त नैवेद्य केलाय आकाने, तर भाजून घ्यायचं. बघा आता निवदावूनच कळतंय की किती अशा पोळ्या फुगतात ते, आहे ना आका. बघा निवदावूनच कळन तुम्हाला आता आकाने कशा पोळ्या केल्यात लुसलुशीत मस्त. हो का टम्म निवद फुगल्यात लगी भाजून सगळं छान. आता निवद झाले बघू शकता मस्त देवाला. आता आका इकडे पुराणाचं भरते पोळी. बघा आता आकाची पोळी. पोळ्या करणारी नाटीची असते. हां. चांगल्या केल्या मन लावून तर ते पोळ्या, नाही तर काय त्या पोळ्या रोट्या केल्या म्हणे. हा ना. मग पुरण ही बराबर झालं पाहिजे. पुरणाला गोळ बडीशेप इलायची नीट घातली पाहिजे. हां. आणि पोळी लाटायला आली पाहिजे. पोळी लाटावं काटात आणि बायको बघावं हातात. काय सांग अजून एकदा. पोळी लाटावं काटात हां. आणि बायको बघ करताना बघावं हातात. हां. कशी असते बघा जुनी म्हण आमच्या आकाची. त्यात काय म्हणा. चला मस्त आता झाली का लाटून बुडे पोळी. झाली. बघा आमच्या आकाच्या मस्त अशा पोळ्या. झाला का स्वयंपाक तुमचा. हां. देवाला गायला घ्या उरकून. हां आता 3च्या पुढं जायचं आहे का कसा. होय. 3च्या पुढं जायचं आहे व्यवसायाला. मग काय. आता आमचं बी सगळं उरकून झालं आहे का नाही. आता एवढ्या पोळ्या लाटल्या की आवरायचं, साडी वगैरे घालायची, देवाला निवद दाखवायचा आहे, खानाला दाखवायचा. खानाला खण पुजून ठेवल्यात. आता पोळीचा निवद दाखवला होता आज खानाला. काल खेंगटाचा आणि भाकरीचा दाखवला आहे ना का. कालचं खेंगड बघितलं का आमच्या अक्काने बनवलेलं. आज काय पोळी गुळ. आता मस्त पोळी. बघा आता आकाची पोळी कशी करते. ते जेवण करायला देवाला बसले. मग इथं मस्त आमटी, भजी, कुरडे, पापड. इथं पोळी चुरली आकाने. कधी झाली आका पोळी. चांगली झाली. हां चांगली झाली ग. चांगली झाली ना. छान. आमटी आमटी बी चांगली झाली. जेवायला. हां आका तुम्हाला जेवाय बोलवती. जेवायला बसा. हां झाला आमचा सगळा स्वयंपाक. देवाला दाखवला निवद होय. आता मला व्यवसायात जायचं आहे. मग वसून आल्यावर जेवायचं होय आका. तर ह्यांना मुलं जेवा तुम्ही सगळे. जेवा म्हणलं. चालते जेव मग आता मस्त. पुन्हा भेटू म्हणा होय. आता जेव. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओला. हा चला मस्त आपल्या पोळ्या स्वयंपाक झालाय मस्त. आका पण जेवण झालं आकाचं. आता मी पण मस्त रेडी झाली बघू शकता इथं मस्त. आता आपल्याला व्यवसायाला जायचं आहे. इथं मी एक तुळशीला खण घेतला. इथं माझा एक आहे. आणि आपण बायांना तीळ तांदळाने ववसायचं. इथं गुळ तिळगुळ द्यायचं आणि ववसा. चला तर मग आता मस्त तुम्ही पण माझ्याबरोबर मस्त मंदिरात.